पाहत आहोत. आज 15 फेब्रुवारी आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे, आणि फायनल डे मधील दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहत आहोत. टॉस जिंकलेला आहे सागर एलॉन गोरसे संघाने. या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करताना गणेश केने आणि प्रवीण पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत, त्याच्यामध्ये या लॉंग रिझनला संतोष सुतार आपण पाहतोय, तर डिमेटिक रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये, ज्यामध्ये पॉईंट ऑफ साईडला कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. त्यानंतर ऑन साईडला मिड ऑन पाहायला मिळतोय, मिड विकेट आणि या स्क्वेलिक देखील 30 सर्कलमध्ये. यामध्ये गॅप्स होताल नाही. या पॉईंट रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण फक्त एकच अवघणी संधी मिळेल फलंदाजांना. या सिंगलने गणेश केने पोहोचतो आपले वैयक्तिक 5 या धावसंख्येवर, आणि सागर एलॉन गोरसे संघाची धावसंख्या देखील पोहोचते ती 5 वर. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल. पहिल्या विकेटचा पण पहिला फलंदाज बाद प्रवीण पाटील याची केली संपुष्टात. न्यू बॅटर किशोर केने आता मात्र मैदानामध्ये येताना पाहतोय. मागील सामन्यामध्ये सामनावीर, ज्याने या मागील सामन्यामध्ये या शेवटच्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. चांगली गोलंदाजाने या मागील सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. यावेळी मात्र आपल्या मिस कुठलाही फलंदाज गोरसे संघाचा तर षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय, तर गोरसे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील केने साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. पहिले षटक मार्गसर रामकृष्ण माली आपण बघतो या सापे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलताना. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पूर्णपणे बेट करताना फलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू. पहिल्या षटकात समाप्ती झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर सागर गोरसे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 5 धावा. दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संघाकडून विष्णू पाटील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 55 चौकार आणि 51 षटकार लगावले गेलेले आहेत. आता मध्ये विखुरली क्षेत्रक्षम पाहायला मिळते, कारण पावलेच्या षटकाची समाप्तीनंतर आता मात्र गोलंदाज विष्णू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. विष्णू पाटील याचा सामना केला फलंदाज गणेश केने. सलामी लागले सलामी रॉबन बदोय, ज्याने सापे चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुरुवातीला पटकावले होते, आणि तोच फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा इथे त्याने पूर्ण केलेल्या आहेत. त्या 2 धावांनी गणेश केने पोहोचतो आपले वैयक्तिक 7 या धावसंख्येवर, आणि सागर एलॉन गोरसे संघाची धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 7.
मात्र आणखीन एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना किशोर केने हा बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नितीन केने. फुलटा चेंडू आहे आणि फुलटाचा फुल टोल असूल चेंडूला फेकून दिले सीमा पार. जैसी गेन वैसी नशेत. जसा चेंडू तसा समाचार पाहायला मिळतोय. गणेश केनेच्या बॅटमधून हा षटकार. आपण पाहू शकतो अगदी कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. गणेश केने अक्षरशः चेंडूवर तुटून पडलेला आहे. चेंडू बॅटवर येतोय आणि सीमाच्या बाहेर देखील पाहायला मिळतोय. आणि षटकांची जर हॅट्रिक पूर्ण केली तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सुनील केने साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपये पारितोषिक षटकांची हॅट्रिक करणाऱ्या फलंदाजाला दिलं जाईल. पहिला मोठा फटका आपण पाहतोय गणेश केनेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 नाही दुहेरी अंकामध्ये देखील पोहोचताना पोचस्थिती 13 वर. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहू शकता थोडंसं आत्या बाजूने चेंडू वळताना ऑफ कटर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विष्णू पाटील दुसरं षटकात आलतोय. यावेळी मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि झेल ड्रॉप. जीवदान मिळतं फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून गणेश केने या 2 धावा देखील कंप्लीट करतोय. या 2 धावांनी सागर येलोन गोडसे संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ते 15 वर. ओरिजिनल 40 क्लास क्रिकेट संघटनेची ही 10वी स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संतोष सुतारचा चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी त्याने मौल्यवान धावा वाचवल्यात कारण झेल अवघड होता. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा संतोष सुतार करताना पाहायला मिळाला होता. 2 धावा इथे देखील फलंदाज गणेश केने पूर्ण करतोय. धावसंख्या 17. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय. एक पाऊल दूर दोन्ही संघ आपण बघतोय सेमीफायनल पासून. या अगोदरचं आपण बघितलं तर अंतिम फेरीमध्ये गावदेवी धामणगाव या संघाने धडक मारलेली आहे. आणि शिवनेरी जुना आंध्रके संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझल्टमध्ये खराब क्षेत्ररक्षण थोडं पाहायला मिळत आहे. पंच धावा किती आहेत. डिक्लेअर आहे 1 धाव. सिंगल रन्स आणि सिंगल नाही. सागर येलोन गोडसे संघाची धावसंख्या 2 षटकांची समाप्तीनंतर धावपलीकडे पाहायला मिळते ती 18 धावा. किंग कोहली विराट कोहलीचा जर्सी नंबर ज्याने आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान संघाकडून खेळताना सेंचुरी देखील ठोकण्याचा विक्रम केला होता. आणि हिंदुस्थान संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला पराभूत करून विजयाचा षटकार देखील ठोकला होता. विश्वचषकामध्ये 6वा विजय नोंदवला होता. ती घटना आजच्या दिवशी घडली होती अर्थात 15 फेब्रुवारी 2015 मध्ये. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1994 मध्ये श्रीलंकन गोलंदाज चॅम्पियन डावाचा आपला पहिला वनडे सामना खेळण्यासाठी टीम इंडिया विरुद्ध मैदानामध्ये उतरला होता. ज्याच्या नवी पहिल्याच षटकामध्ये वनडेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे. ज्याच्या नवी वनडे क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्याचा विक्रम आहे. आणि ज्याच्या नवी उत्कृष्ट बॉलिंग फिगर देखील पाहायला मिळालेला आहे. 8 विकेट आणि 19 धावा देत त्यांनी तो पराक्रम केलेला आहे. तो पराक्रम अजूनही अबाधित आहे. आणि आजच्या दिवशी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सफल संघनायक रिकी पॉन्टिंग देखील आपला पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता.
ज्याने 2 विश्वचषक 50-50चे आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. गोलंदाज अनिल मागे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय या आणि 2 धावा अतिशय या वेगाने पूर्ण करताना रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज जणू काही रन घेण्यासाठी हरण बनलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. आपण सामनापती सापी विपक्ष गोडसे या 2 संघामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कट केलेल्या चेंडूला मात्र या डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो आणि या अगदी इक्लेअर चॉकलेट प्रमाणे फक्त एकच धाव मिळेल गोडसे संघाला. धावसंख्या सिंगल 21. बॅटला चेंडू लागल्यानंतर स्ट्राईक चेंज असणार आहे. एकवीस धावा धावप्लेवर पाहायला मिळतात. मित्रांनो, आज आपण बघितलं तर आजच्या दिवशी या 2006 मध्ये या पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामी याने या शारजा इथे या जो वन डे सामना केला होता वेस्ट इंडिज विरुद्ध, त्या सामन्यामध्ये या विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2015 मध्ये जो विश्वचषक झाला होता त्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थान संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला पराभूत करून विजयाचा षटकार देखील ठोकला होता. या सामन्यामध्ये किंग कोहलीचं शतक, त्यानंतर बिग बीची अर्थात अमिताभ बच्चनची कॉमेडी देखील आपल्याला ऐकायला मिळाली होती. नक्कीच चेंडू फक्त अंपायर चेक करतील, कुठलाही चॉईस चेंडू नसणार आहे. हे आपण पाहू शकता. महेश माली या साहेबांचा कटआउट दाखवला जातोय, जे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय या 2 धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग विडिन विकेट आपण बघतोय या, कारण दोन्ही या जे बॅटर आहेत ते गोडसे संघामधून सफल आणि या चालाखाची नक्कीच आपण बघतोय या रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत मानले जातात आणि त्यांच्याकडून जी अपेक्षा केली जाते ती अपेक्षा पूर्ण करताना देखील त्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 2 धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. इथे या अपरकट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज रीजपासून दूर, पंचांचा इशारा येतोय वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 24 वर. 24 लॉस फॉर द 2 विकेट. अनिल मागे आपण बघतोय या बॉलिंग ट्रॅकवर. NB या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. प्रोप्रायटर निवृत्ती बजागे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. यावेळी समोर खेळल्या चेंडूला मात्र गॅप शोधू शकला नाही. या लॉंग ऑफ रिझल्टमध्ये चांगली शतक पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण ओव्हरथ्रो झालेला आहे. तिसरी धाव देखील प्रयत्न केला जातोय. 3 धावा देखील पूर्ण, 3 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. आणि या सागर 11 गोडसे संघाची धावसंख्या 3 धावेने पोहोचते ती 27 वर. 27. 10 चेंडूचा सामना करताना 21 धावसंख्येवर गणेश केने, जो सागर 11 गोडसे संघाचा खरं तर की प्लेअर आहे, ट्रम्प कार्ड आहे, ज्याने सापे चषकामध्ये सलग 2 सामन्यामध्ये सुरुवातीला 2 मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होते. चांगली फलंदाजी त्याची त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर थोडं इंजर्ड झाला होता आणि त्यानंतर तेवढीशी चांगली कामगिरीतून त्यानंतर करू शकला नव्हता. यानंतरच्या संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. शिवनेरी स्पोर्ट्स जून आदुर्गी संघाने एक आपण तयारीत राहायचं आहे. अनिल मागे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनाकडे फलंदाज गणेश केने. यावेळी डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला आहे. संतोष सुतार तिथे सज्ज, सेफ हँड पाहायला मिळतोय. चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. आणि हे आपण पाहू शकता सुदैव गणेश केने सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहे. डिक्लेअर झोनमध्ये देखील चेंडू दिल्याने तब्बल 3 धावा आता मात्र इथे या धावप्लंगमध्ये जोडल्या जातील.
या 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 30 वर 3 नॉट. आपण सामना बघूया सागर एलन गोडसे विपक्ष श्रीकृष्ण स्पोर्ट्स साफे या दोन संघामध्ये. साफे संघाने यंदा जगमध्ये ओरिजिनल 40+ 9वी स्पर्धा आयोजित केली होती आणि 10वी स्पर्धा आपण पाहतोय सध्या ग्रीष्मा 11 चषक 2026 आयोजन. टंटमुक्ती अध्यक्ष अशोक मनपेकर साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे या ग्रीष्मा 11 चषक 2026 मध्ये. अनिल माघे आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली धावसंख्या देखील पाहायला मिळते. 30 धावा झालेल्या आहेत आणि वैयक्तिक 24 वर गणेश केने फलंदाजी करतोय. इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. या एक सिंगल रन्स फलंदाजांना मिळेल. तिसऱ्या षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्तीनंतर सागर एलोन गोडसे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 31 धावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे मित्रांनो. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आजची जी सोय आपण पाहतोय ती संतोष रघुनाथ पाटील साहेब आमनेपाडा, त्यानंतर सुनील दत्तू पाटील साहेब आमनेपाडा, विजय सुकऱ्या काकडे साहेब आमनेपाडा आणि माजी उपसरपंच आमनेपाडा हरिश्चंद्र काकडे साहेबांकडून जे खजूर आपण पाहतोय ते खजूर त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर संतोष रघुनाथ पाटील साहेब आमनेपाडा यांच्याकडून देखील आज नाश्त्याची नक्कीच त्यांनी सुविधा पुरवल्या, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. कालच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला केली गेली होती ती चंद्रकांत बापू काकडे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचे सुपुत्र सुरेंद्र चंद्रकांत काकडे साहेबांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय, ज्याच्या माध्यमातून विशेष सहकार्याने ट्रॉफीज आपण पाहतोय जे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीज आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या देखील स्पॉन्सर करणारे सर्व स्पॉन्सर दात्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर संतोष सुतार. हे मैदानाचं दृश्य आपण पाहू शकता. आलेले सर्व पाहुण्यांचे क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करणार हे कटआउट देखील दाखवलं जात आहे. संतोषजी काकडे साहेब जे या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्वेसर्व आहेत. माजी सरपंच अमनेपाडा सरपंच पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांची ओरिजिनल 40+ मध्ये देखील राहिलेली आहे. त्यानंतर हे विश्वपाल केने प्रथम नागरिक विद्यमान सरपंच यांचं कटआउट देखील दाखवलं गेलेलं आहे. हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते. कट केलेल्या चेंडूला मात्र पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि हे घातक ठरू शकतंय. अति घाई संकटात नाही. अखेर गणेश केने बाद होताना धावचीच्या रूपाने. न्यू बॅटर आता मात्र सागर एलोन गोडसे संघाचा संघनायक नितेश पाटील मैदानामध्ये दाखल होताना. NB लाईव्ह टेलिकास्ट अर्थात प्रोप्रायटर आपण बघतो निवृत्ती बजागे आणि त्यांच्या ऑफिशियल टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नीट अँड क्लीन टेलिकास्ट या स्पर्धेचं पाहायला मिळते या वाहिनीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज गोडसे संघाचा संघनायक इथे मात्र दाखल झालेला नितेश पाटील, सामने करेल संतोष सुतार याचा. यावेळी मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न मिस टाईम फाटक्यामध्ये सेफ लँडिंग होईल कारण झेल होण्यासारखी संभावना नाही. आणि 2 धाव फलंदाज नितेश पाटील पूर्ण करतो. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे आणि सागर एलोन गोडसे संघाची धावसंख्या या 2ने पोहोचते ती 34 वर. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण बघतो सौरभ पाटील मॅन फ्रॉम सरवली, जेथे चांगली कामगिरी ओरिजिनल 40+ या संकटमध्ये पाहायला मिळते. काल आवाज आपण सुनील पवार सरांचा ऐकत होतो, आज आपण मनोज ठाकरे सरांचा ऐकतोय. पुढे जाऊन हा फटका केलेला आहे. मेट्रिक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील पुन्हा एकदा बदल होताना धावसंख्या 36.
यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, खेचून मारलेलं आहे, मात्र चांगले शतक्षण डीपला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते काय घडलंय पाहावं लागेल. तर फलंदाज इथे मात्र पाहतोय या मुख्य पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे रनआउट साठी. नक्कीच आपण पाहतो रेड सिग्नल तिसऱ्या पंचाकडून देखील हे पाहायला गेलेलं आहे. कारण आपण पाहतो या फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचू शकलेला नाही. माजी सरपंच हनुमान केनी साहेबांचं देखील आमच्या व्यायापीठावर आगमन झालं आणि त्यांचं देखील ग्रीष्मा 11 चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर संजय केनी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37 आणि इथे मात्र या चेंडूला भिरकवून दिलेले आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता तिथे, मात्र नक्कीच आपण पाहतोय या आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फटका चांगला होता संजय केने याचा, मात्र सीमारेषा तो क्लिअर करू शकला नाही. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 39 वर 39. नितेश पाटील यांनी या फटका केला होता आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. इथे मात्र पाहूया पंचाचा काय इशारा होतोय. डेक्लेअर झोन मध्ये की डेक्लेअर झोनच्या बाहेर. आणि इथे मात्र आपण बघतोय ऑनफिल्ड पंचाने या तिसऱ्या पंचाची मदत देखील यासाठी घेतलेली आहे. एकूण धावसंख्या झालेली ते 4 षटकामध्ये या सागरलन गोडसे संघाची धावपलीकडे 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे या संघासमोर आहे. आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयोजन कक्षामध्ये सज्ज होतील. गोडसे संघ मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि व्हॉइस ऑफ गोडसे मनोज ठाकरे सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद धुमाल सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती उत्तम फटका खेचला गेला होता. पाणी येतोय चर्चा तीच चालू आहे. या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती बिग हिट खेचला गेला, परंतु असं म्हणावं लागेल आसमान से गिरावर खजूर पे अटका. कारण आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये तो चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या जर पाहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर
40 लागली गेली आहे आणि 41चं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. सागर 11 जबजरंग गुरसे टीमने मात्र एक चांगली खेळी या ठिकाणी साकारली आहे. पाहूया गोलंदाजी या जोरावरती कशा प्रकारे हा सामना वाचवता येईल की त्या उलट सापेट टीम या ठिकाणी पाहिलं तर आपला दमखम दाखवला जाईल. दोन्ही टीमकडे चांगला स्किल आहे, चांगला खेळ आहे. तर पाहूया संजय आणि विश्वनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात होते आणि प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. पाहूया दोन्ही टीम अतिशय तुल्यबल्य आहेत. दोघांकडे सेम खेळाडूंचा भरणा पाहायला मिळते. खास करून या स्पर्धेमध्ये अर्थात या मॅचमध्ये सुतार यांची खेळी मात्र पाहावी लागेल कशा प्रकारे खेळली जाईल. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग, खेळाडू तसेच मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून जे आनंद घेतात आमचा प्रेक्षक राजा, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज मित्र महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीचा महत्त्व म्हटलं तर भरपूर मोठा आहे. कारण जर भगवान शिवशंकराने जर तो विषाचा प्याला पिला नसता तर आज आपण ह्या दुनियेत असतो नसतो. कारण सृष्टीचा विनाश करणारा जो मंथनातून निघालेला द्रव्य अर्थात तो विष तो प्राशन केला आणि ती रात ही आजची आहे आणि त्याच्यासाठी जागरण करणं गरजेचं असतं, भजन करणं गरजेचं असतं आणि तो योगायोग पाहायला मिळते. या टुर्नामेंटचं आयोजन नियोजन पहिल्या चेंडूवरती येतोय या ठिकाणी दणदणीत चौकार. समजा डीजे मास्टर आराम करतोय, चांगली धून पेश करतायत. संपूर्ण 2 दिवस झाले आपला आमचा आवाजही तुमच्यापर्यंत भरपूर चांगला पोहोचवला जातोय. चौकार येतोय. पाहूया पुढे चेंडू काय घडतंय. या ठिकाणी अजून एक दमदार फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जातोय स्वतः संघ नायक आणि फेकी चांगली झाली. काय घडतंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बट 2 धावा या ठिकाणी होतात. पूर्ण धावा बनतात प्रत्येक चेंडूवरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर आत्मविश्वास जरूर दिसतोय या ठिकाणी संजय पाटील याच्या बॅट मधून. काय अफलातून फटकेबाजी आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा आहे. इनफिल्डच्या वरतून मारण्याचा जो मुभा असते त्याचा उपयोग करत असताना आता मात्र चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. समोर ठेवला गेला. जर आपण पाहतोय की मिडल ऑफ द पिच वरती जर चेंडू ठेवला जातोय त्याच्यावरती चांगले फटके खेळले जातात. यावेळेस अपस्टिक वरती हा चेंडू ठेवला जातोय. परिणामस्वरूप आपण पाहिले तर डॉट चेंडू निर्धावची होते सांगता. पुढील चेंडू पाहूया. हा ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा आता नाही वाचू शकत. आता मात्र फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. विष्णू पाटील येतो मैदानाच्या आतमध्ये. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाले बाद. प्रवीण पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 6 आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लागली गेली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय, कंप्लीट झालाय. पुढील चेंडू क्या बात आहे. तेज तर्रार आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये या ठिकाणी जातोय. सिंगल धाव येते. सिंगलने कायसा फरक पडणार नाही आहे. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती जी चौकार बाउंड्री आली तसे धावा येणं गरजेचं आहे. प्रति ओव्हर मागे आपण पाहिलं तर 10.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. त्यातल्या 7 धावा या ठिकाणी 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सरसावते गोलंदाज. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ओव्हर पिच डिलिव्हरी क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय.
आणि इथं मात्र रणनीती आखली जाते आणि आता मात्र धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 7 धावा आहेत. या चेंडूवरती पंच काय झालं, निर्धाव आहे पंच. एकच धाव आहे. खऱ्या अर्थाने दोघांनाही स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. पंचांचा तो मूळ उद्दिष्ट आहे, कारण आपण दोन्ही गाड्यांना बरोबर सुटणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने पंचाने या ठिकाणी तो चेंडू आपण जर पाहिला तर सिंगल धाव दिली गेली आहे. चला वेळ कमी खर्च करून खेळायला सुरुवात करूया. प्लीज विनंती असेल गोरसेट टीम विचार विनिमय करून आपण खेळायला सुरुवात करूया. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. आपण पाहिलं तर 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. नितीन किने येतोय या ठिकाणी ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. क्या बात आहे. या ठिकाणी मागील मॅच पाहिलं तर 23 धावा डिफेन्स केल्या होत्या. या ठिकाणी 41 धावा करायच्या आहेत. पहिला ओव्हर 8 धावांचं पाहायला मिळालं आहे. स्ट्रायकर एंडला पाहतोय आता संजय आहे. विष्णू पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. संतोष सुतार अजून येणं बाकी आहे. यावेळेस सोडवला हवेमध्ये आहे. पाहूया गॅप शोधला जाईल का. आणि या ठिकाणी वा काय प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालं रुपेशचा. अंतिम क्षणामध्ये आपण जर पाहिलं असं वाटलं तर चेंडू सीमा पार होतोय, बट चांगला कमबॅक आणि या ठिकाणी मित्र म्हणे कव्हर चांगला पाहायला मिळतोय. पाहू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून कशा प्रकारे एफर्ट लावला गेला आणि चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 10 कदम 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. 10 धावा धाव फलकावरती आहेत. काय पंच चेक करायचंय काय. सेफ आहे. चला खेळायला सुरुवात करा. वेळ विलंब न लावता लगेच आपण चांगला एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आय थिंक रुपेश केने त्या ठिकाणी होते. पुढे चेंडू या ठिकाणी फटका खूप चांगला सजवला होता. गॅपमध्ये खेळून काढला होता आणि बरोबर अचानक फ्रेममध्ये त्या ठिकाणी आले आणि चेंडूला स्टॉप केला गेला. 2 धावा येत आहेत. 10 धावावरती धावफलक जाऊन पोहोचला गेला आहे. पुढे चेंडू या वेळेस मात्र उजवीष्टी सोडून जाते की काय. यस नो डाऊट. आणि इथं व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. 11 धावा धावफलकावरती 41 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी पाहतोय ओव्हर क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. इथं फटका फसला गेला आहे. संजय आहे त्या ठिकाणी. चेंडूशी खेळतोय. चेंडूला पकडला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. फेकी केली गेली आहे आणि इथं मात्र 2च धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर 13 अंकावरती. हे चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने हेच करायचं असतं. जिद्द दाखवायचं असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगू शकत नाही आहे. आपण पाहिलं तर खास करून जून अंदुरकी टीम तेच करते. धावा किती कमी असत परंतु सामना सोडत नाही. शेवटपर्यंत लढत देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. आणि या ठिकाणी पाहतोय आता मात्र चांगला चेंडू आहे. डॉटची सांगता होते या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकली धावफलकावरती. डॉट चेंडू आहे.
पुढे चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉटची या ठिकाणी होते समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण स्थिर अजून थांबून आहे 13 या अंकावरती. निश्चित मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आपण पाहतोय तलवार घेऊन उभा आहे आणि म्हणतोय की मी कधी आतमध्ये जातोय. आणि या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे. काय घडतंय? दोन धावा कंप्लीट झालेल्या आहेत या ठिकाणी. पंच यस बॅटर बाद होतोय. या दोन धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर 15 या अंकावरती. आणि कधीपासून आपण पाहिले तर मैदानाच्या बाहेर तडफडत असणारा हा एक प्रबल दावेदार असा हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण जर पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये ओरिजिनल 40+ मध्ये जर बॅटरचा रँक जर पाहिलं तर 2 या क्रमांकावरती रँकिंग करतोय. नितीन पाटील जर पाहिलं तर क्रमांक 1 वरती आहे. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर संतोष सुतार मैदानाच्या आतमध्ये येतोय. चर्चेचं नाव आहे का नको, कारण सातत्यपूर्वक त्याची खेळी त्याचं काम चांगलं पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने आपला जो संघ आहे तो एका हाती खिचून नेतोय. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो याच्यामध्ये नेहमी त्याचं काम चांगलं पाहायला मिळतंय. धावसंख्या 15 या अंकावरती. दोन धावा आल्या त्या. आपला 12 खेळाडू या ठिकाणी बसले साहेब. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर पाहूया. या ठिकाणी आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्या पाहतोय 15. आता मात्र 2 मध्ये विजयाचं समीकरण अजूनही 26 धावांचं आहे. म्हणजेच 13च्या सरासरीने इथनं धाव फलकावरती जमा कराव्या लागतील. वेलकम सन्मान्य विकेजी केने आमने गावचे एक चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नितेश पाटील गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी होतं तैनात तयार. पाहूया टर्न होतोय. पुढील चेंडू क्या बात आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे. विकी केने म्हटलं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये खरोखरच क्रिकेटचा एक जाणणारा आणि चांगला व्यक्तिमत्व आहे. सर्वांचे मिले असून राहणारा हा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने चर्चेचं नाव आहे विकी केने. या आपल्याही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. प्रत्येक अप टू डेट डाटा त्यांच्याकडे असतोय. भिवंडी तालुक्यातील कुठलाही खेळाडू असोय आणि त्याचं बरोबर लक्ष त्यांचं त्याच्यावरती असताना पाहायला मिळते. अजून एक या ठिकाणी चेंडू चांगला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुतार तडपडतोय माशासारखा. जसा पाण्याविना मासा तडपडतोय तसा स्ट्राईक विना या ठिकाणी संतोष सुतार तडपडतोय. यस. धावसंख्या जर पाहिली तर 15 आहे. अजून 26 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. चला स्पीडअप करा. या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे. आता नाही आहे. आता सिंगलच घेणार आणि स्ट्राईक वरती मात्र रुजू होणार. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली 16 या अंकावरती 26 हवे होते. आता मात्र हवे आहेत त्या 25.
या ठिकाणी पाहिलं तर 16 धावा धापलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. पाहूया गोल्डन विकेट ही आहे. खऱ्या अर्थाने सापे टीमचा बॅकबॉन ऑन स्ट्राईक. गोलंदाज होतोय टर्न. पहिल्या चेंडूचा सामना केला जातोय. मिस टाइम झाला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? आणि या ठिकाणी पाहिलं तर रिले कॅच घेण्याची सुवर्ण संधी आली होती, परंतु झेल एका ठिकाणी सुटला जातोय. इथं सुतारसाठी सुद्धा कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. लक फॅक्टर लागला जातोय, जीवनदान मिळतोय. असा खेळाडू की ज्याच्यावरती सर्व काही दारोमदार आहे आणि तो बरोबर जाल्यामध्ये अडकला होता, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर जीवनदान मिळलं गेलं आहे. धावसंख्या 1 ने पुढे 17 या अंकावरती. अजूनही विजयाचं समीकरण जे आहे ते 24 धावांचं आहे. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. बॉल्स आणि 24 रनची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी होते खेळायला सुरुवात. गोलंदाज होतोय तयार. यावेळेस काय घडतंय आपल्या फलंदाजीमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. स्टेप अप मध्ये या ठिकाणी पाहिलं तर रँक चुकला जातोय. पुन्हा एकदा तयार होतील या ठिकाणी नितेश पाटील. एक संघनायक कशा प्रकारे इनिंग खेळतो त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये चांगला देतोय. चांगली गोलंदाजी आहे, चांगली फिल्डिंग आहे, चांगला आपण पाहिलं तर खेळ नेहमीच पाहायला मिळतं. यावेळेस पाहतोय आपण स्क्वेअरलेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी सिंगलच घेतली जाईल नो डाऊट. या ठिकाणी आपण पाहतोय 18 धावा म्हणजे अजूनही विजयासाठी 23 धावाची आवश्यकता. बॉलचा खेळ बाकी आहे आणि 23 धावेची या ठिकाणी आवश्यकता आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे नीड टू 23 रन्स फॉर 7 balls. पुढील चेंडू या वेळेस मात्र पटकी दिली होती, परंतु या ठिकाणी पाहायला गेला तर पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल हाईट फॅक्टर नुसार या ठिकाणी दिला गेला आहे. कारण हेडच्या वरतून हा गेलेला चेंडू दर्शवला जातोय आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अतिशय महत्वपूर्ण चेंडू आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 22 धावांची अजूनही आवश्यकता. 7 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. या ठिकाणी हवं ते घडतंय सापेट टीम साठी. पाहूया एक धाव कंप्लीट केली आणि संजय यांना काही चेंडू सापडत नाही. एकच घेईल कारण स्ट्राईक जी आहे ती सुतारकडे राहील. पाहूया शेवटच्या ओव्हरला आता विजयाचं समीकरण जे आहे ते 21 धावे. या ठिकाणी आपल्याकडे वेळ आहे, आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. माजी सरपंच सन्माननीय हनुमानजी केने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान. खऱ्या अर्थाने विकासाची घोडदौडमध्ये आपल्या गावासाठी एक चांगलं काम करणारं आणि समाज सेवा असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे कसं राहील याच्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे तुम्हा सर्वांचे लाडके हनुमानजी केने साहेबांचा या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. तदनंतर या ठिकाणी आमनेगावचे तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय अशोकजी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया हे तुझे स्वागत आणि सन्मान. विनंती असेल आपण
जायचं आहे. ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथं स्वागत आणि सन्मान केले जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर समाज परिवर्तन होत असताना समाजाच्या परिवर्तनामध्ये एक मोलाची कामगिरी करणार अर्थात तंटामुक्तीसाठी ज्याने एक पाऊल पुढे करत गावासाठी न्याय देण्यासाठी चांगलं काम केलं असं अशोक साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निश्चित आपण पाहिलं तर आंबेगावचे युवा उद्योजक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला स्वभाव आहे. सर्वांचे मिसळून राहणारं एक सर्वांचा लाडका असा विकीजी केने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. यंग हँडसम आणि एक डॅसिंग पर्सनॅलिटी असणारे तुम्हाला सर्वांचे लाडके आपण पाहू शकता. सन्माननीय मान्य श्री आदरणीय विकीजी केने साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. किशोर केने पाहूया या ठिकाणी 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलचा पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता. चेंडू निघून जातोय मात्र डिकेल झोन मध्ये 1 धावेची या ठिकाणी रँक लागली गेली आहे. यस या ठिकाणी पाहूया 1 धावेने धावसंख्या 21 वरती उडवला आहे. आकाशामध्ये फेकून दिलं गगनचुंबी. बिग हिट षटकार. आता मात्र 4 मध्ये आवे आहेत 14. एका पटक्याने सामन्याला मात्र कलाटणी दिली गेली आणि विजयाची चाहूल लावण्यासाठी हा आला या स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा, आकाशाला गवसणी घालणारा, गिरकी घालणारा, चांद ताऱ्यांचं दर्शन घेणारा हा बिग हिट षटकार. सामन्याची रंगत चुरस या ठिकाणी वाढवली गेली आहे. किशोर केने मात्र या ठिकाणी आता कुठेतरी चिंतेमध्ये असतील. परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. पुन्हा एकदा गोलंदाज होते टर्न. अजून एक धमाका तोड फोड चेंडू दिला जातोय पुन्हा एकदा सीमा पार फेकून 6 धावांसाठी षटकार. आता 3 मध्ये पाहिजे ते 8. त्याचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या चांगल्या खेळाडूची तुम्ही कॅच सोडताय तेव्हा तेव्हा त्या खेळाडूची ताकद जी आहे ती दुगिनीत होते. आणि अतिशय स्फोटक आणि पिंच हिटर असा ओळखणारा या फॉर्मेट मध्ये रँक क्रमांक 2 वरती फलंदाजी करणारा खेळाडूला तुम्ही जर जीवनदान द्याल तर त्याचं मात्र भवितव्य उज्ज्वल असेल यात मात्र काही शंका नाही आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. आता समीकरण चेंज झालं, बदललं. येणारे चेंडू आपण पाहतोय 3 आणि विजयासाठी या ठिकाणी 8 धावेची आवश्यकता आहे. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठं याचीच प्रतीक्षा करत होता डगआउटच्या बाहेर. डगआउट मधून मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेस स्ट्राईक साठी तडफडत होता आणि जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा मात्र आक्रमण बचावाचं मूल साधन या बॅक टू बॅक 2 षटकाराने मॅच मध्ये पुन्हा एकदा गरमी आणली आहे. पाहूया आता काय घडतंय. अजून एक स्लोचा मारा केला गेला आहे हवेमध्ये. चेंडू फरार सीमा पार. मॅच मध्ये ट्विस्ट रंगत बॅक टू बॅक 3रा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ बघा किती चांगला आहे. मागील किशोर केने याने सामना वाचवला होता गोलंदाजीच्या जोरावरती, परंतु तोच गोलंदाज या ठिकाणी 21 धावा खर्च करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता मात्र फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 2 रन या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे. विनिंग फटका खेळला गेला. सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसरीची मागणी केली आहे, फेकी केली आहे. काय करता पाहूया, परंतु नाही आहे. चोखरित्या या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मी का नंबर 1 वरती जाण्याचा प्रयत्न करतोय, मी का त्या लायकीचा आहे, माझं नाव का धावेला घेतलं जातंय याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देते. शेवटच्या ओव्हरला 21 धावांची गरज असताना काय तुफानी खेळी
करताना पाहायला मिळाली. चौफेर फटकेबाजी आणि या सामन्याचा या ठिकाणी आपण पाहिलं तर रिझल्ट चेंज केला गेला, गेअर चेंज केला गेला आणि विजय आपल्या हातामध्ये खेचून आणला गेला. तो म्हणजे आपण पाहिलं तर संतोष सुतार या बॅटरने.